नमस्कार. आज मी तुम्हाला तांदूळजा भाजी म्हणून एक असते, पालेभाजी असते, मी दाखवते तुम्हाला. ही बघा, ही अशी असते. ही आता धुतल्यामुळे जरा सुकलेली वाटते, पण त्याची पानं साधारण ही अशी असतात. इकडे ह्याला इंडियामध्ये मला वाटतं ह्याला लाल माठ किंवा चवळी म्हणत असतील किंवा तांदूळजा म्हणत असतील. इकडे ह्याला रेड स्पिनच म्हणतात. पण मला एकदा आवडली ही भाजी, दिसली आणि मी म्हटलं की याची आपण भाजी करूया म्हणून. आणि भाजी केली तर इतकी अप्रतिम झाली की मला खूप आवडली. मग तेव्हापासून मी ही भाजी करायला लागली. तर आता बघा, इथे मी हा तवा तापत ठेवलाय आणि हे बघा, हे मी असं तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आहे लसूण, कांदा आणि हिरवी मिरची. असं मी आधीच वाटून घेतलंय. तर सर्वप्रथम लसूण टाकायची, नेहमीप्रमाणे तिला चांगली लाल होऊ द्यायची. कधी लसूण कच्ची नाही ठेवायची, चांगली लाल होऊ द्यायची तिला. म्हणजे त्या भाजीलाही छान फोडणीसारखं बसते ती आणि खाताना पण ती खूप छान लागते. ते बघा, तेल सगळं एकाकडे करून मी तिला थोडीशी लालसर बनवते. आणि साधारण एक मोठी जुडी होती म्हणून मी एवढी लसूण घेतली आहे. आणि लसूण केव्हाही खावी, म्हणजे ती आपल्या आरोग्यास पण चांगली असते. म्हणून मी लसूण, शक्यतो माझा लसणीचा वापर जेवणात भरपूर असतो. हे बघा, आता ही साधारण लालसर झाली की मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची. तर नेहमीप्रमाणे हिरवी मिरची मी वरच टाकते, नाही तर हे बघा असं उडते अंगावर. म्हणून त्याच्यावर मग हा कांदा टाकला. आणि कांद्यावर मी थोडंसंच मीठ टाकणार, कारण का पालेभाजीत थोडं मीठ असतं. आणि हळदही टाकून घेते, कारण हळद ही जंतुनाशक असते. तर पावसाळा सुरू आहे ना, तर हळद जरा असलेली बरी, म्हणून हळद टाकून घेते. हे बघा, आता हे सगळं असं मिक्स करते आणि बारीक गॅसवर ठेवून देते, कारण अजून मला भाजी चिरायची. पण मी कांदा आधी का टाकते, म्हणजे मग कांदा छान भाजला जातो. तोपर्यंत आपली भाजी चिरून होईपर्यंत कांदा छान भाजला जातो. तर मी भाजीचं तुम्हाला दाखवते कशी चिरायची. तोपर्यंत याला इथे ठेवते, झाकून ठेवते. जरा मंद गॅस करून कांदा चांगला मऊ होऊ दे. आता ही बघा, ही मी भाजी चिरताना तुम्हाला दाखवत आहे. ही भाजी, ह्याचं ॲक्च्युली डेट आहेत ना अगदी कोवळेच आहे. पण जेव्हा मी ही आणते ना, तेव्हा साधारण असे जाडसर देठ असतात. तेव्हा ते काय करायचे, जिथे तुटतात की नाही तिथे तोडून घ्यायचे आणि अळूच्या भाजीसारखे त्याला असे सोलून घ्यायचे. कारण का, मग जाड देठ असतील तर ते शक्यतो खाण्यामध्ये आले की, तोंडात आले की विरघळत नाही. म्हणून त्याला, हे बघा, आता मी हा इथे तोडला आणि मग हा असा मी पूर्ण सोलून घेणार त्याला. जसे मी अळूचं तुम्हाला दाखवलं त्याचप्रमाणे हे पण असे सोलून घ्यायचे. मला वाटतं आपण ऋषीपंचमीला जी भाजी करतो, देठांची भाजी, त्याचे पण आपण कसे सोलून घेतो ना देठ, त्याप्रमाणे हे सोलून घ्यायचे. मी कचरा आणि हे मिक्स करत होते, पण आता मला कळलं. ओके, नंतर असं एक एक बघायचं. आता हे जे कोवळे आहेत ना ते तसेच ठेवायचे, त्याचं तुम्ही काही काढायचं नाही. पण जे आता बघा केवढा जून आहे, मग ह्याला काय करायचं, ही पानं काढून घ्यायची
ही अशी पानं जी आहेत ना ही काढून घ्यायची. हे बघा, आता जिथपर्यंत देठाचं ते हे येतं ना, धागा येतो, म्हणजे इथपर्यंत ते देठ जून आहे, बाकीचा कोवळा आहे. मग त्याला सोलून घ्यायचं. असं ह्याला खाज नसते, पण ह्याचे जर धागे नाही काढले तर खाण्यामध्ये ते थोडे आपल्या तोंडात येतात म्हणून. बाकी काही असं विशेष त्याला हे नसतं, म्हणजे तुम्हाला त्याने पोटात दुखेल किंवा काही असं होत नाही. उलट पालेभाज्या खाल्ल्याने काय होतं, आपलं पोट नेहमी साफ होतं. म्हणून पालेभाज्या नेहमी आपल्या जेवणात असाव्या. मी तर रोज एक पालेभाजी करते. म्हणजे काय होतं, निदान आपल्याला आयर्न, पालेभाज्यांमध्ये आयर्न खूप असतं, ते आपल्या पोटात जातं. आणि तुम्हाला माहिती आहे सगळे रस आपल्या पोटात गेलेच पाहिजे. हे बघा, आता हा इथंपर्यंत चांगला होता म्हणून मी इथे कापला. मग हा खूप जड आहे ना, मग असा हा चारी बाजूने सोलून घेतला. हा बघा, आणि मग त्याला मध्ये तोडून असा पुन्हा एकदा सोलून घ्यायचा. हे झालं. 2 मिनिटात भाजी होते आपली साफ. जास्त नसते ही भाजी. मध्ये एकदा जाऊन मी पुन्हा तो ढवळून येते. हे कांदा हे बघा कसं व्यवस्थित एकदम. भाजी पण केवढी छान आहे. मला वाटतं ही ती आपल्याला इंडियामध्ये मिळत असावी, पण मला त्याचं नाव माहीत नाही आहे. आय थिंक हा लाल पाला असेल किंवा हिरवा असेल, आय डोंट नो. पण इथे त्याला स्पिनच का म्हणतात माहीत नाही. रेड स्पिनच म्हणून म्हणतात, किंवा काही लोक त्याला तांदूळजा म्हणून इथे म्हणतात, तांदूळजा. तर ॲक्च्युली काय नाव आहे माहीत नाही, पण भाजी जर तुम्ही करून बघाल तर एवढी टेस्टी होते की तुम्ही खातच राहाल अशी होते भाजी ही. आणि शक्यतो हिची सुक्की भाजी करायची. सुक्की आपण पाल्याची लाल माठाची कशी करतो तशीच करायची. भरपूरसा कांदा घालायचा. आता हा देठ मी मगाशीच काढली होती याची पानं, पण तो देठ सोलला नव्हता म्हणून तो आता हे बघा त्याचं सगळं असं काढून घ्यायचं चारी बाजूने, तरच तो देठ खाऊ शकतो आपण. नाहीतर आपण तो खाऊ नाही शकणार. मला आता थोडं वाटतंय की कांदा एकदा परतून येते, म्हणजे काय कांदा करपायला नको आपला. एकदा कांदा परतून आले, छान सुवास सुटलेला आहे, लसणीची फोडणी आणि मिरचीचा घमघमाट आणि त्याच्यामध्ये कांदा. तर बघूया आता ही भाजी धुतल्यामुळे जरा अशी सुकलेली दिसते तुम्हाला, पण खूप चांगली ताजी. जेव्हा मी आणली होती तेव्हा एकदम ताजी भाजी होती ती. आणि इथे कसं आम्हाला रोज बाजारात जायला नाही मिळत, मग आम्ही शक्यतो सॅटर्डे संडे असं बघून. आता हे बघा, ह्याचा देठ खूप चांगला आहे, मग मी हा अख्खाच घेते आहे. जिथे तुटला तिथे घेतला आणि हे एका साईडने काढून हा घेतला. असं म्हणजे हे डिपेंड्स ऑन आपल्या ह्याच्यावर असतं की हे किती आपण खाऊ शकतो देठ की नाही. हे आता 2 मी तसेच घेतले. शक्यतो मी जाड असेल तरच काढते, नाहीतर नाही काढत. तर थोडेसे काढायचं म्हणजे मग. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्याचा तुम्हाला काही त्रास नाही होणार, शरीराला अपाय काहीच नाही ह्या देठांमुळे. शरीराला अपाय काहीच नाही. उलट हे फायबर पोटात गेल्यामुळे आपल्या पोट साफ होण्यास सुद्धा मदत होते.
आणि ह्याचं सुद्धा अळूप्रमाणे जेवढं बारीक तुम्हाला चिरता येईल ना तेवढं तुम्ही बारीक चिरायचं. हे बघा, हे बघा, हे बघा, जेवढं बारीक चिरता येईल तेवढं चिरून घ्यायचं. काल मला जरा एक फणस आणला होता, तर ते फणस मी म्हटलं सोलता सोलता व्हिडिओवर टाकीन, पण फणसाचं काम खूप असतं, ते करायचं म्हणजे बाप रे बाप. तर लागला मला तो हाताला, त्याचं ते कापताना सुरीच ती हाताला लागली आहे. पण त्याच्यातच मी आता ही भाजी पण चिरते, हरकत नाही. एवढा आता बघा, मगाशी मी तुम्हाला केवढी भाजी दाखवली होती ना, केवढा चांगला त्याचा हे बनलेला गोळा, आणि आता बघा केवढी झाली सोलून. हे बघा, हे पालेभाज्यांचं असंच असतं की त्या दिसताना आपल्याला वाटतं अरे बापरे केवढी पालेभाजी आहे, पण जेव्हा तुम्ही साफ करता तेव्हा ती एवढीशी दिसते, आणि जेव्हा तुम्ही त्याला कापता तेव्हा तर ती अजून आलटे, आणि जेव्हा तुम्ही शिजवता तेव्हा तर ही बघा ते एवढीशीच झाली. आता हिला मी असं मस्तपैकी धरणार, असं छोटं छोटंच कापायचं आहे ना मला, मग मी इथूनच सुरुवात करते अशी. हे बघा, जसं तुम्हाला जमेल तसं करा. तुम्ही 4 भाग करून केलात तरी चालेल, 1 भाग करून केलात तरी चालेल, पण जेवढी शक्यतो पालेभाजी ही जेवढी बारीक तुम्ही कापाल ना तेवढी त्याला चव चांगली येते. अळू म्हणा किंवा पालक म्हणा किंवा मुळा म्हणा किंवा लाल माठ, हिरवा माठ. आता इथे आम्हाला या भाज्या नाही मिळत, मुळा इथे मिळतो. नंतर मी कधीतरी शेपू आणते. शेपू पण पहिला मला आवडायचा नाही, लोक म्हणायची काय शेपूनं पोटात दुखतं, गॅसेस होतात, त्याचा वास बरोबर येत नाही, असे सगळे बरेच शेपूबद्दल कमेंट्स असायचे. पण मला ती शेपूची भाजी मी एकदा केली आणि एवढी मला आवडली ना, मी आता नेहमी आणते शेपू इथे मिळतो आम्हाला. बघत असाल ना तुम्ही मी किती बारीक चिरते. अर्थात आता हे देठ आहेत, पाला तर अजून यायचा आहे, पण पाला पण असाच बारीक बारीकच मी चिरणार आहे. म्हणजे असा थोडा 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 करून जर चिरला ना तर तो छान बारीक चिरला जातो. माझे आता सगळ्या विषयावर ज्या व्हिडिओज असतात, म्हणजे फक्त जेवणावर आणि कुकिंगवर नसतात, तर माझे वेगवेगळे ब्लॉग्स असतात. शिवाय लहान मुलांसाठी मी हल्ली गोष्टी पण सांगते. तर तुम्ही आवर्जून माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बघा तुम्हाला आवडेल की नाही. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत तुमच्या मित्रमैत्रिणींना जर तुम्ही सांगितलं तर तेही पाहू शकता. आणि आपलं ज्ञान जे असतं ते एकमेकाला दिल्यानेच वाढतं ना. त्यांच्याकडे काही ज्ञान असेल, मी मागेही बोलले आहे, तुमच्याकडेही जर काही ज्ञान असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की आम्हाला तुमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. तर असं करून आपण एक कार्यक्रमही बनवू शकतो. तर आता बघा, आता बोलता बोलता आपली भाजी पण नीट होऊन झाली. माझं हे असंच असतं की काम करता करता, पहिलं तर मी लहान होते तेव्हा मी अभ्यास करता करता गाणी लावायचे. माझे वडील म्हणायचे अगं तुझा अभ्यास कसा होतोय, पण मी म्हणायचे त्यांना की नाही, गाणी लावून माझं लवकर लक्षात राहतं. आय डोंट नो, पण माझं लक्षात राहायचं. गाणी लावून अभ्यास केला की माझं नेहमी लक्षात राहायचं. आणि त्यामुळे मला 10वीला फर्स्ट क्लास मिळाला होता.
हे बघा, आता ही भाजी मी अजून थोडी थोडी मध्ये मध्ये अशी जिथे जिथे मला जाड वाटते ना तिथे अशी सुरी फिरवते. म्हणजे काय, ती जेणेकरून चांगली बारीक चिरली जाते ना. तोपर्यंत आपला कांदा चांगला नरम झाला असेल. मी दाखवते तुम्हाला. ही बघा, आता ही एवढी भाजी झाली आहे ना, पण ही शिजायला टाकल्यावर एवढीशी होईल. आता तुम्हाला दाखवते बघा तिथे. हा बघा कांदा कसा मस्त झाला एकदम, आणि हळद घातल्यामुळे छान पिवळा कलर पण आलाय. आता त्याच्यामध्ये फक्त ही भाजी घालायची आपल्याला, बाकी काही करायचं नाही आहे, कारण आपण ऑलरेडी मीठ मिरची सगळं घातलेलं आहे. हे बघा, ही बघा. आता ही भाजी जेव्हा मी तुम्हाला दाखवेन, केवढं भरलेलं ताट आहे ना, पण जेव्हा तुम्ही हिला असं हे करता ना, मिक्स करता, तर ती आळून छोटीशी बनते. मी असं ठोकते तेव्हा मला माझ्या एका मैत्रिणीची आठवण येते. ती नेहमी मला ओरडायची, कशाला तू असं ठोकते, त्याने तुझं भांडं खराब होतं. पण मला ती सवय असते. प्रत्येकाला एक एक काहीतरी सवय असते. जसे तुमच्या अंगात गुण असतात तसे अवगुणसुद्धा असतात. पण मला तेव्हा तिचा राग नाही आलेला, कारण ती जे सांगत होती ती खरंच सांगत होती की माझ्या असं असं करण्याने माझं भांडं खराब व्हायचं. पण हे बघा, आता मी ह्याला काय करणार, चांगलं असं हे करून आता पुन्हा ह्याला झाकून ठेवून देते. आणि आता मी तुम्हाला फुलके कसं करायचं ते पीठ म्हणून दाखवते. हे बघा, अगदी थोडंसं पीठ घेतलेलं आहे, जास्त नाही घेतले. ह्याला बारीक करून ठेवूया आपण, म्हणजे छान ह्याला हे पहा. आणि नेहमीप्रमाणे मी म्हटलं ना तुम्हाला, मला एकाच हाताने करायची सवय आहे, त्यामुळे हे फुलक्यांचं पीठ हे मी एकाच हाताने मळत आहे. अगदी थोडेच करणार आहे, आम्ही दोघंच असल्यामुळे मी काही जास्त जेवण करत नाही, थोडंसंच बनवते. माझं पूर्वीपासूनच माझं म्हणणं असं आहे की जास्त जेवण करून ते तुम्ही नासाडी करू नका. त्यापेक्षा तुम्ही थोडं जेवण बनवा की तुम्हाला जेवढ्याच तेवढं होईल. आणि जर तुमच्याकडे जास्त असेल तर गरिबाला द्या तुम्ही. दान दिल्याने, अन्नदान हे कधीही श्रेष्ठ असतं, तर तुम्ही ते दान करा ना. पण उगीच जास्त बनवून ते फेकून देण्यापेक्षा मला थोडंच केलेलं आवडतं. आता हे बघा, अगदी मोजून 4 पोळ्या होतील एवढंच पीठ मी केलेलं आहे. आणि आता हे मी असं झाकून ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आपली भाजी शिजत आली आहे. ही बघा, दाखवते पुन्हा एकदा उघडून. पाहिली किती आळली ही भाजी. ही बघा, बरीच आळली आता.
संपूर्ण आळणार ती. जेव्हा जेव्हा शिजेल ना तोपर्यंत ती संपूर्ण आळणार आहे. त्यामुळे तिला अजून झाकून तुम्ही शिजेपर्यंत ठेवूनच द्या. आता बघा इथे हा तवा ठेवला आहे चपात्या करण्यासाठी म्हणून. फुलकेच करत आहे त्यामुळे ते अगदी 4च करणार आहे, जास्त करत नाहीये. अगदी सोपं आहे. फुलक्यांना काही लावायची गरज नसते आपल्याला. तवा फक्त तापून घ्यायचा मस्त मोठा, म्हणजे मग छान फुलका होतो. हे बघा गोळी अशी घेतली आहे. लाटून घेते. फुलका थोडा जाडसरच असतो त्यामुळे हे बघा. मला ते असं लहान लहान करताच येत नाही. माझं लहान म्हणजेच हा एवढा मोठा आहे. बघा हा थोडा जाडसर केलाय. हा आता एका साईडला टाकून घेतला. दुसरी बाजू करून घेऊया. दुसरी लाटून घेऊया पोळी. याला तुम्ही पोळी म्हणू शकता, नाही तर फुलका म्हणू शकता. तर साधारण असे तुम्हाला दिसतं इथे फोड आल्यासारखे, तेव्हा हा परतायचा. एका बाजूने थोडाच भाजायचा असतो म्हणून लगेचच परतायचा, पण दुसऱ्या बाजूने मात्र त्याला चांगला भाजून घेतला पाहिजे, तरच तो छान फुलका फुलतो. माझा व्हिडिओ सारखा पडतो आहे, मला माहित नाही. मी ते घ्यायचं म्हणते, ते ट्रिपॉड सारखं मिळतं. बघू, माझ्या मुलाला सांगितलंय की मला ते ट्रिपॉड सारखं घेऊन दे, म्हणजे मग मला हे बघा इकडनं ही संपूर्ण भाजी किंवा ह्याच्यावर टाकायची. आता माझ्या बघा, हे बघा संपूर्ण फुलला पाहिजे. संपूर्ण फुलेपर्यंत तुम्ही थांबून राहायचं. संपूर्ण फुलतोय ते बघा. त्याच्यानंतर मग उलटा करा. उलट्या बाजूने पण तो पूर्ण भाजला पाहिजे. कुठेतरी मध्ये चेपला असेल किंवा शिजला हे असेल तर तो तेवढा भाग फुगत नाही, पण हरकत नाही. आपण तेवढा शिजवून घेतलेला आहे मागच्या बाजूने. आता ह्याचं झालं. आता ह्याला लगेचच परतून दुसऱ्या बाजूने मात्र चांगला भाजायचा. त्याला दुसऱ्या बाजूने त्याला कमी नाही भाजायचा, चांगला शेवटपर्यंत भाजायचा. हे फुलके पण आम्ही जेव्हा लहान होतो, आम्ही गोरेगावला राहायचो, तेव्हा आई आम्हाला घेऊन जायची भाजी आणायला म्हणून. तर ती आम्हाला तिथे देवळात बसवायची, कारण आम्ही लहान लहान होतो खूप. तर आम्हाला घेऊन जायची, देवळात बसवायची. हे बघा, हे बघितलात आता, हे बघा, हे असं एवढं छान होतं. जर व्यवस्थित तुमचं झालं ना तर किती सुंदर झालं आहे बघा फुलका. आणि मग तो असा काढायचा, त्याला थोडीशी हवा जायला द्यायची, म्हणजे मग तो सॉफ्ट राहतो. आणि हा आता एका बाजूने लगेचच परतायचा. अशा प्रकारे तुम्ही फुलके करू शकता. हो, तर मी ते देवळाचं सांगत होते ना, तर ती आम्हाला देवळात तिथे राम मंदिर होतं, तर तिथे ती आम्हाला बसवायची आणि मग ती भाजी आणायला जायची. आणि मग भाजी घेऊन आली की पुन्हा तिथून आम्हाला घ्यायची
रिक्षा करायची आणि मग घरी जायचो आम्ही. तर तेवढ्या वेळात आम्ही काय करायचो, तिथे खेळायचो. खेळता खेळता असं सहज माझं एकदा लक्ष गेलं तिथे. ते राम मंदिर जरा असं 2-3 पायऱ्या चढून उंचावर होतं आणि तिथून आम्ही खाली बघितलं तर असे आत्ता ते कळतंय झोपडीसारखं म्हणून, पूर्वी तर ते एक असं घरच वाटायचं. हे बघा दुसरा पण बघा कसा मस्त फुलला आहे. हे बघा टम्म पुरीसारखा फुललेला आहे की हा झाला. आता इथून तुम्ही थोडा भाजू शकता, नाही भाजलात तरी चालेल. खाली काढलं की जरा हवा जाऊ द्यायची, नाहीतर मग तो सॉफ्ट नाही राहत. हां, तर मग आपली गोष्ट अर्धवटच राहिली ना. तर मग तेव्हा मी तिथे पाहिलं होतं, ते काही असे तरुणच यंग कपल्स असं होतं आणि ते लोक असे चुलीवर हे फुलके करायचे. तेव्हापासून मला ती मजा यायची ते फुलके बघून. मग आमच्याकडे कसं शक्यतो महाराष्ट्रीयन पद्धतीने चपात्या व्हायच्या, घडीच्या चपात्या व्हायच्या. नंतर मग आमच्या घरामध्ये जेव्हा हार्टचा प्रॉब्लेम माझ्या आईला झाला, हे पहा बघितलं किती सुंदर बघा. आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला 3-4 फुलके असे मस्त करून दाखवले की ते जराही हे नाही झाले. हे बघा आता थोडी हवा काढून टाकायची. तर काय मी सांगत होते, हां पुन्हा आपली स्टोरी अर्धवटच राहिली. तर तेव्हा ते फुलके आम्ही बघितलेले होते. नंतर मग आमच्या घरीसुद्धा व्हायला लागले. मग आईला अटॅक आल्यापासून मग आम्ही फुलके करायला लागलो. नाही तर त्याच्या आधी आमच्याकडे चांगल्या घडीच्या चपात्या व्हायच्या. मग हेल्थसाठी म्हणून मग सगळेच फुलके खायला लागले. अशा प्रकारे आता बघा ही भाजी तोपर्यंत आपली मगाशी सांगितल्याप्रमाणे किती आळून छान भाजी झाली आहे, बघितलात तुम्ही. बघा आता मी तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर भाजी दिसते आहे. त्याचा कलर साधारण लालसर हिरवा. ते मस्त. अजून पण तुम्ही तिला थोडीशी हवी तर खाऊन टेस्ट करून बघायची, पण मला वाटतं आता ही झालेली आहे बघा. आणि संपूर्ण पाणी यातलं गेलं म्हणजे ही भाजी झाली. जशी आपण ही लाल माठ किंवा हिरवा माठ करतो त्याहीपेक्षा चांगली लागते, पण साधारण ती चव आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास माझा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.